AI मुळे तुमची जॉब जाणार काय? गेल्या काही महिन्यापासून आपण हे वाक्य सतत ऐकत आहोत, पण खरंच तसं होणार आहे का? काही लोक म्हणतात AI मुळे लाखो लोक बेरोजगार होतील, तर काही लोकांचं मत आहे की AI मुळे नवीन संधी तयार होतील. मग खरं काय आहे? आज आपण AI आणि फ्युचर जॉब अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊया की AI म्हणजे एखादा रोबोट येऊन तुमची नोकरी हिसकावून घेणार नाही. AI म्हणजे अशी टेक्नॉलॉजी आहे जी माणसारखी काम करू शकते, जसं की इन्फॉर्मेशन शोधून काढणे, रायटिंग करणे, फोटो तयार करून देणे आणि डेटा ॲनालिसिस करणं. काही कस्टमरचे प्रश्न पण सोडून देऊ शकते, जसं की आज ChatGPT, जेमिनी आणि इतर AI टूल्स काही मिनिटातच तुमचं रायटिंग करून देऊ शकतात, प्रेझेंटेशन तयार करतात, कोडिंग करून देतात, अगदी व्हिडिओ एडिटिंगही करून दिले जाते. म्हणूनच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की मग आपल्या नोकऱ्याचं काय होतील? जर इंटरनॅशनल लेवलवर बघितलं तर एक्सपर्टच्या मते AI मुळे काही नोकऱ्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतात, विशेषतः ज्या नोकऱ्यामध्ये एकाच प्रकारचं वारंवार काम केलं जातं. उदाहरणार्थ बेसिक कस्टमर सपोर्ट, साधे रिपोर्ट्स तयार करून देणे किंवा ठराविक नियमानुसार माहिती प्रक्रिया करणं. अशी कामं AI अधिक वेगाने आणि कमी खर्चात करू शकते. पण याचा अर्थ असा नाही की सगळ्याच नोकऱ्या संपणार आहेत, कारण इतिहास आपल्याला वेगळंच काहीतरी सांगतो. जेव्हा मशीन्स आल्या तेव्हा लोकांना वाटत होतं की फॅक्टऱ्या नोकऱ्या संपवतील. जेव्हा कॉम्प्युटर आलं तेव्हा अनेकांना भीती वाटली होती, पण प्रत्यक्षात काय झालं? जुन्या काही नोकऱ्या बदलल्या, नवीन क्षेत्र तयार झालं, नवीन संधी निर्माण झाल्या. आज सॉफ्टवेअर इंजिनियर, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, सोशल मीडिया मॅनेजर, ॲप डेव्हलपर या अनेक नोकऱ्या 30-40 वर्षापूर्वी अस्तित्वात नव्हत्या. या बाबतीत असंच काहीतरी होऊ शकतं. आधीच काही नवीन करिअरचा पर्याय समोर येत आहे, जसं की AI स्पेशलिस्ट, प्रॉम्प्ट इंजिनियर, मशीन लर्निंग एक्सपर्ट, AI इथिकल कन्सल्टंट, सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल आणि डाटा ॲनालिसिस. याशिवाय डॉक्टर, टीचर, जर्नलिस्ट, वकील यासारख्या क्षेत्रामध्ये AI मदत करू शकते. AI माणसाची जागा पूर्णपणे घेईलच असं नाही, पण AI वापरणारी व्यक्ती इतरांपेक्षा वेगळे आहे, इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतं. म्हणूनच आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण बदलण्यासाठी तयार आहोत का? नवीन स्किल्स शिकत आहोत का? कारण फ्युचरमध्ये फक्त डिग्री पुरेशी नाही, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पॉवर, नवीन गोष्ट शिकण्याची तयारी आणि AI सोबत काम करण्याचं स्किल्स हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून AIला घाबरण्यापेक्षा त्याला समजून घेणं, त्याचा योग्य वापर करणं शिकणे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक मोठी टेक्नॉलॉजी सुरुवातीला भीती निर्माण करतं, पण ज्यांनी त्या बदलाला स्वीकारलं त्यांनीच नवीन संधीचा फायदा घेतला. मग तुम्हाला काय वाटतंय? AI मुळे जास्त नोकऱ्या जाणार आहेत की नवीन संधी निर्माण होणार आहेत? जर तुम्हाला आजपासून एक नवीन स्किल्स शिकायची असेल तर ते कोणती असेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी महाराष्ट्र रोड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.